नमस्कार विद्यार्थी बांधवांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आपल्या चॅनलवर आपण 10वीच्या पूर्ण विषयाचे MCQ हे टाकत असतो. तसंच बऱ्याच विद्यार्थ्यांची अशी मागणी होती की आपल्या चॅनलवर सायन्सचे देखील व्हिडिओ टाका, त्यामुळे आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. तर हा व्हिडिओ सायन्स पार्ट 1 मधील ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरवरचा आहे. या चॅप्टरवर आधारित आपण काही MCQ घेऊन आलेलो आहोत, जे की तुम्हाला CETसाठी खूप उपयोगाचे ठरतील. चला तर बघूयात. क्वेश्चन पहिला, व्हॅल्यू ऑफ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. यालाच आपण स्मॉल g ने देखील दर्शवत असतो बघा. आणि या स्मॉल g ची जी व्हॅल्यू आहे ती पृथ्वीवर जशी रेडियस ज्या भागामध्ये कमी असेल तेथे जास्त आणि ज्या भागामध्ये जास्त रेडियस असेल तेथे कमी असते. मग आपण जर का विचार केला पृथ्वीचा, ती आपण म्हणतो बघा अंडाकार असते. मग इथे जर का बघितलं तर इथे रेडियसची व्हॅल्यू जास्त आहे आणि याला म्हणतात इक्वेटर. आणि इथे रेडियसची व्हॅल्यू कमी आहे, याला म्हणतात पोल. मग आपल्याला समजलं असेल की आता पोलवर रेडियस कमी म्हणजे जीची व्हॅल्यू कशी असणार, जास्त असणार. आणि इक्वेटरवर रेडियस जास्त म्हणजे जीची व्हॅल्यू कशी असणार, तर कमी असणार. मग बघा पर्यायामध्ये कुठं काय दिलेलं आहे. इज सेम ऑन इक्वेटर अँड पोल, चुकीचा, कारण कमी जास्त असते. इज लिस्ट ऑन पोल, पोलवर बघा रेडियस कमी आहे, जीची व्हॅल्यू कशी असणार, जास्त असणार. आणि क्रमांक 3, इज लिस्ट ऑन इक्वेटर, इक्वेटरवर लिस्ट असेल कारण येथे रेडियस ही जास्त असते. तर मग तुम्हाला कळालं असेल यामधला पर्याय क्रमांक 3 हा एकदम बरोबर आहे. चला क्वेश्चन क्रमांक 2 बघूया. फोर्स ॲक्टिंग ऑन एनी ऑब्जेक्ट मूव्हिंग अलॉंग अ सर्कल अँड डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ अ सर्कल इज कॉल्ड. बघा म्हणजे आपल्याला येथे डेफिनेशन म्हणजेच व्याख्या दिलेली आहे. फोर्स ॲक्टिंग ऑन ए बॉडी मूव्हिंग अलॉंग ए सर्कल अँड डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ ए सर्कल. म्हणजेच ही कुठल्या टुवर्ड्स द सेंटर म्हटलं की सेंट्रीपिटल फोर्सची डेफिनेशन असते बघा, एक लक्षात ठेवायचं. कुठल्याची, सेंट्रीपिटल फोर्स. आणि जर का तुम्हाला अवे फ्रॉम द सेंटर आलं असतं तर सेंट्रीफ्युगल फोर्सची डेफिनेशन असते. म्हणजे इथं तुमचा पर्याय क्रमांक 1 हा बरोबर असेल. कळलं. चला क्वेश्चन क्रमांक 3, द टायडल वेव्ह इन द CR प्रायमरी लीड यू टू ग्रॅव्हिटेशनल इफेक्ट ऑफ. बघा, द टायडल वेव्ह इन अ CR प्रायमरी लीड यू टू द ग्रॅव्हिटेशनल इफेक्ट ऑफ. बहुतेक बघावं लागेल यामध्ये यू टू ग्रॅव्हिटेशनल इफेक्ट ऑफ. बघा हा क्वेश्चन आपण नंतर बघू, थोडी मिस्टेक वाटते क्वेश्चनमध्ये. चला क्वेश्चन क्रमांक 4, इफ द वेट ऑफ अ बॉडी ऑन अ अर्थ सरफेस इज 60 अँड इट्स वेट्स ऑन मून सरफेस विल बी अबाउट. म्हणजे एखाद्या बॉडीचं जर का जमिनीवर वेट किती आहे, 60 आहे. बघा किती आहे, तर 60. आणि त्याचं आपल्याला मूनवर विचारलं आहे, मूनवर किती असेल. जमिनीवर जर का 60 असेल तर मूनवर किती असेल. तर एक लक्षात ठेवायचं, कधी पण जमिनीच्या 1/6 असतं बघा मूनवर. किती, म्हणजे जमिनीवर जेवढं वजन असेल त्याला जर का 6 भागलं तर तेवढं मूनवर असतं. मग जर का जमिनीवर 60 असेल तर मूनवर किती असणार रे, 60 भागिले 6 म्हणजेच 10. कळलं. किती असेल, 10 असेल. चला क्वेश्चन क्रमांक 5, द वेट ऑफ ए बॉडी ऑन अर्थ सरफेस इज. म्हणजेच अर्थ सरफेसवर बॉडीचं वेट काढण्याचा फॉर्म्युला काय आहे. तर बघा यामधला पर्याय क्रमांक 2 हे उत्तर एकदम बरोबर आहे. बघा कुठलं, 2. G कॅपिटल M स्मॉल m अपॉन R². हा त्याचा फॉर्म्युला आहे. चला समोरचं बघूयात. क्वेश्चन क्रमांक 6, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन 2 युनिट पॉइंट मास इज सेपरेटेड बाय अ युनिट डिस्टन्स इक्वल्स. म्हणजेच ही देखील तुम्हाला डेफिनेशनच दिलेली आहे बघा. तर कशाची डेफिनेशन आहे बरं ही, तर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट याची डेफिनेशन आहे. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणजे ज्याला आपण कॅपिटल G ने देखील दर्शवत असतो बघा, है ना.
याची ही डेफिनेशन म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे एकदम बरोबर आहे. चला क्वेश्चन क्रमांक 7 हा बघू. द पॉइंट इनसाइड और आउटसाइड द ऑब्जेक्ट ॲट विच द टोटल मास ऑफ ऑब्जेक्ट इज अज्युम्ड टू बी कॉन्सन्ट्रेटेड इज नोन ॲज. ही देखील डेफिनेशनच आहे. तर पर्याय क्रमांक कुठलं उत्तर आहे बघा याचं. पर्याय क्रमांक 3 सेंटर ऑफ मास हे उत्तर आहे यामध्ये. पर्याय क्रमांक 3 कळलं. यानंतर द व्हॅल्यू ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणजेच याला आपण बघा इथं दिलेलं आहे. आपण कुठल्या अक्षराने दर्शवतो तर कॅपिटल जी याने दर्शवत असतो. आणि याची व्हॅल्यू एकदम लक्षात ठेवायची. आपल्याला प्रॉब्लेम वगैरे सोडवताना ती खूप वेळेला पडते, जे की पर्याय क्रमांक 1 काय 6.67 इंटू 10⁻⁻11 कळलं. ठीक आहे. चला प्रश्न क्रमांक 9. अकॉर्डिंग टू केप्लर्स द ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट इज ॲन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय इज. म्हणजे केप्लरचे जे लॉ आहेत, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ, यामधला हा कुठला लॉ आहे हे विचारलेलं आहे आपल्याला. फर्स्ट लॉ आहे, सेकंड लॉ आहे की थर्ड लॉ. तर द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज ॲन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय इज केप्लर्स फर्स्ट लॉ. म्हणून पर्याय क्रमांक 1 हा एकदम बरोबर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 10. अकॉर्डिंग टू केप्लर्स द लाईन जॉईन द प्लॅनेट अँड सन स्वीप्स इक्वल एरिया इक्वल इंटरवल ऑफ टाईम इज. म्हणजे हा कितव्या क्रमांकाचा लॉ आहे. फर्स्ट आहे, सेकंड आहे, थर्ड आहे की फोर्थ लॉ आहे का एकदा बघून घ्या. तर हा लॉ आहे सेकंड. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे एकदम बरोबर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 11. अकॉर्डिंग टू केप्लर्स द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ ए प्लॅनेट फ्रॉम द सन इज. म्हणजे अकॉर्डिंग टू केप्लर्स लॉ द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ ए प्लॅनेट फ्रॉम द सन इज फर्स्ट लॉ, सेकंड लॉ और थर्ड लॉ. तर याचं पर्याय क्रमांक 3 म्हणजे हा कुठला लॉ आहे तर थर्ड लॉ आहे बघा. तर याची जी स्टेटमेंट आहेत फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ हे तुम्ही पाठ करून ठेवा. नक्कीच तुम्हाला MCQमध्ये कुठे नाही तर कुठे परीक्षेमध्ये भेटून जातील. चला क्वेश्चन क्रमांक 12. विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट चेंज द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ अर्थ. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे स्मॉल जी चा कशावर फरक पडत नाही. हाईट, डेप्थ किंवा दोन्हीवर देखील नाही किंवा नन ऑफ दीज. तर याचं आन्सर आहे बघा नन ऑफ दीज. म्हणजेच यापैकी कुठलंही याचा आन्सर नाही. तर चला क्वेश्चन क्रमांक 13. सेंट्रीपिटल फोर्स इज गिव्हन बाय एक्सप्रेशन. म्हणजे सेंट्रीपिटल फोर्सचं काय आपल्याला इथं फॉर्म्युला विचारला की F इज टू सेंट्रीपिटल फोर्स काढायचा असेल तर ते कुठले एक्सप्रेशन त्याचं बरोबर आहे. तर याचा पर्याय क्रमांक 3 हे एकदम बरोबर उत्तर आहे बघा. काय हे mv². नाही सेंट्रीपिटल फोर्स बरोबर mv². कळलं. चला क्वेश्चन क्रमांक 14 बघूया. द व्हॅल्यू ऑफ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन सरफेस ऑफ अर्थ. आता स्मॉल जी अगोदर आपण कॅपिटल जीची व्हॅल्यू बघितली. कॅपिटल जीची काय आहे 6.67 इंटू 10⁻⁻11. या जीची आहे 6.67 इंटू 10 बघून घ्या आता तुम्ही, इथे मला लिहिता येत नाही. आणि ही स्मॉल जी अर्थ सरफेसवर याची काय व्हॅल्यू आहे हे विचारलेलं आहे बघा. तर याची व्हॅल्यू आहे 9.8. लक्षात ठेवीत जा हा व्हॅल्यू, तुम्हाला प्रॉब्लेम सोडवताना खूप कामी येतील. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे एकदम बरोबर उत्तर आहे. चला आणि शेवटचा प्रश्न आलेला आहे आता. रेडियस ऑफ अर्थ इज. तुम्हाला हा क्वेश्चन खूप जागी कामाला येऊ शकतो की अर्थची रेडियस काय आहे. तर अर्थची रेडियस आहे पहा
6400 किलोमीटर बरं का. तुम्हाला इथं जसे पर्याय दिलेले आहेत मीटर, किलोमीटर, 64 का 46, एकदम चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचं. 6400 किलोमीटर एवढी आहे आरची रेडियस. आणि जर का तुम्हाला याची ही आहे रेडियस आणि डायमीटर विचारली मग तर डायमीटर असेल आरची आपल्या याच्या दुप्पट. किती? 6400 च्या दुप्पट जर का केली तर डायमीटर होईल ती म्हणजे 0 0 4 2 8 आणि साइन 2 12, 12,800 ही आपली काय होईल डायमीटर. तर अशा प्रकारचे तुम्हाला MCQ हे CET मध्ये दिसतील. तर विद्यार्थी बंधूंनो, आपला एक टेलिग्राम ग्रुप देखील आहे ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देखील भेटेल. आणि तुम्हाला जर का ह्या PDF हवा असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जातील. तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल. तर नंतर भेटूया समोरच्या भागामध्ये. तोपर्यंत करा अभ्यास जोमानं. धन्यवाद.